नमस्कार, मी प्रांजली पुरकर संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आषाढ शुक्ल एकादशी महात्म्य पद्मा एकादशी श्रवण करणार आहोत। आषाढ शुक्ल एकादशी ही आपण प्रथम ब्रह्मांड पुराणानुसार श्रवण करणार आहोत। ब्रह्मांड पुराणात आषाढ शुक्ल एकादशीला पद्मा असे नाव आहे, तर भविष्योत्तर पुराणात शयनी, देवशयनी, विष्णुशयनी अशी नावे आहेत। तर मग बघूया पद्मा एकादशी। श्री गणेशाय नमः। युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, केशवा, आषाढ शुक्ल एकादशीचे काय नाव आहे? तिची देवता कोण आहे? तिचा व्रतविधी काय आहे? याविषयी काही सांगा। श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, या तिथीविषयी ब्रह्मदेवाने नारदाला जो कथाभाग सांगितला होता तोच येथे उद्धृत करतो। एकदा नारद ब्रह्मदेवाला म्हणाला, तात, मला आषाढ शुक्ल एकादशीचे नाव आणि महात्म्य सांगा, त्याला अनुसरूनच मी विष्णूची आराधना करीन। ब्रह्मदेव म्हणाला, मुने, तू कलिप्रिय असलास तरी खराखुरा वैष्णव आहेस आणि हे सर्व तू जगाच्या कल्याणासाठीच विचारित आहेस, म्हणून सांगतो, या जगात एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही। हे मनुष्यांच्या पापाचा नाश करून त्यास निष्पाप करते आणि त्याच्या सर्व इष्टकामनाही पूर्ण करते। म्हणून जे लोक हे पुण्यकारक व्रत करीत नाहीत त्यांचा जन्मच व्यर्थ होय, त्यांना नरकाचीच इच्छा आहे असे निश्चित समजावे। असो, आता तुला अपेक्षित असलेली माहिती सांगतो। आषाढ शुक्ल एकादशीला पद्मा किंवा शयनी असे नाव आहे। ज्याला भगवान ऋषिकेशाच्या प्रसन्नतेची व प्रीतीची अभिलाषा आहे त्याने या तिथीच्या व्रताचे अवश्य पालन करावे। आता या संदर्भातील एक पौराणिक कथा सांगतो। तीवरून या तिथीचे किंवा व्रताचे काय महात्म्य आहे हे तुझ्या लक्षात येईल। ते श्रवण केल्याने महापातकांचा नाश होतो। पूर्वी सूर्यवंशामध्ये सत्यप्रतिज्ञ, प्रतापवंत आणि धर्मनिष्ठ असा चक्रवर्ती राजा होऊन गेला। त्याचे नाव मांधाता। तो अत्यंत कर्तव्यदक्ष होता। सगळ्यांची काळजी घ्यायचा, आपल्या प्रजेचे व्यवस्थित पालन करायचा। त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे, त्यामुळे धनधान्याची समृद्धी होती। लोकही सुखी निरोगी होते। कोणाला कसल्याही अधिव्याधी नव्हत्या। त्याचा द्रव्यकोश न्यायोपर्जित धनानेच भरलेला होता। सद्धर्माचरणामुळे त्याला त्रिभुवनात मोठा मान होता। अशा प्रकारे त्या राजाने बरीच वर्ष उत्तम राज्य केले। पुढे त्या प्रांतात सलग 3 वर्षे पाऊसच पडला नाही। त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले। प्रजा तहान भुकेने व्याकुळ झाल्या। दुर्भिक्ष आणि अवर्षणामुळे यज्ञयाग बंद पडले। देवकार्ये, पितृकार्ये, वेदाध्ययन आणि इतर व्यवहारही थांबले। कोणाला काहीच सुचेना। तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले व म्हणाले, महाराज, पुराणांमध्ये पाण्याला नार असे संबोधन आहे। तेच ईश्वराचे निवासस्थान आहे, म्हणून त्यास नारायण म्हणतात। तोच सर्वांच्या अंतःकरणात राहतो आणि तोच पर्जन्य रूपाने वर्षाव करतो। त्यापासूनच अन्नाची निर्मिती होते आणि त्या अन्नामुळेच प्रजेची पुष्टी वृद्धी होते। ही परंपरा सनातन आहे। पर्जन्य नसेल तर जीवनाचे अस्तित्वच नाहीसे होते। सध्या अवर्षणामुळे आम्हा सर्वांचे जीवितच धोक्यात आले आहे। म्हणून ज्या योगे पाऊस पडेल आणि लोकांचा योगक्षेम चालेल असा काही उपाय करा। राजा म्हणाला, पौरहो, तुम्ही योग्य तेच बोलत आहात। अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे। अन्नातूनच भूतांची उत्पत्ती होते आणि त्यावरच जीवांचे पोषण होते। अशा प्रकारे चराचर विश्व या अन्नावरच स्थिर आहे, आधारलेले आहे। ते नसेल तर प्राणी मात्र किती अगतिक होतात, निष्प्रभ, कार्यशून्य होतात, हे आपण प्रत्यक्ष अनुभवित आहोत। पण पुराणांमध्ये अशा संकटजन्य स्थितीला व लोकांच्या दुःखाला राजाचे दुष्कर्मच कारणीभूत असते असे म्हटले आहे। म्हणून मी सूक्ष्म बुद्धीने माझेही कर्म तपासले, पण माझ्या हातून पापाचन घडले आहे असे मला आढळलेच नाही। त्यामुळे ती शक्यता उरलेली नाही। तथापि तुमच्या हितासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। अशा प्रकारे मांधात्याने प्रजाजनांचे सांत्वन केले आणि विधात्याला वंदन करून राज्यावरील अवर्षणाच्या संकटाचे निवारण करण्यासाठी काय उपाययोजना करावी हे जाणून घेण्याच्या उद्देशाने तपस्व्यांची भेट घ्यावी म्हणून सैन्यासह तपोवनांची भ्रमंती करू लागला। तो अनेक आश्रमांमध्ये गेला, तेथील ऋषीमुनींचे दर्शन घेतले
त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यानंतर तो अंगिरा ऋषींच्या आश्रमात गेला. हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आत्यंतिक तेजस्वी होता. त्याला पाहून राजाला खूपच आनंद झाला. तो रथातून खाली उतरला, त्याला वंदन केले आणि सेवकाप्रमाणे हात जोडून विनम्र भावाने उभा राहिला. अंगिरानेही आशीर्वाद देऊन त्याचे स्वागत केले. तसेच यथोचित आदरातिथ्य करून कुशल मंगल विचारले. त्याचप्रमाणे राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले, सेना या सप्तांगाचीही आस्थेने चौकशी केली. त्याच्या सानिध्यात राजाचे मन रमले, शांत झाले. त्याने स्वतःचे कुशल वृत्त सांगितले आणि त्याचेही कुशल विचारले. अशा प्रकारे प्रारंभिक वार्तालाप झाल्यानंतर अंगिराने त्याला आगमनाचा हेतू विचारला. तेव्हा राजा म्हणाला, मुनिवर्य, मी स्वधर्माला अनुसरून पृथ्वीचे पालन करीत आहे, पण तरीही माझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी का होत नाही हेच मला कळेनासे झाले आहे. त्या शंकेचे निवारण व्हावे म्हणूनच मी तुमच्या चरणांपाशी आलो आहे. तरी ज्या योगे या संकटाचे निवारण होईल आणि प्रजेला सुख समाधान लाभेल असा काहीतरी उपाय सांगा. अंगिरा म्हणाला, राजा, आताचे कृतयुग हे सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे आणि धर्मही 4 चरणांनी युक्त आहे. या युगात केवळ ब्राह्मणांना तपश्चर्येचा अधिकार आहे, इतरांना नाही. तरीही तुझ्या राज्यातील एक हीन वर्णाचा मनुष्य सातत्याने तपश्चर्या करीत आहे. अशा प्रकारे त्याच्याकडून मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी होत नाही. हा दोष जाण्यासाठी तू त्याचा वध कर, त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल. राजा म्हणाला, मुनिवर्य, त्या शूद्राने माझा कोणताही अपराध केलेला नाही, त्यामुळे मी त्याला मारू शकत नाही. तुम्ही एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाला, ठीक आहे, तू आपल्या परिवारासह आणि प्रजाजनांसह आषाढ शुक्ल 1 पक्षातील पद्मा एकादशीचे व्रत कर. ही तिथी सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आणि सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने दोषाचे निवारण होऊन तुझ्या राज्यात उत्तम पर्जन्यवृष्टी होईल. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, अंगिराचे म्हणणे ऐकून मानधान त्याला मोठे समाधान वाटले. तो आनंदाने घरी परतला. पुढे आषाढ महिन्यात त्याने व त्याच्या प्रजेतील सर्व वर्णांच्या लोकांची पद्मा एकादशीचे व्रत केले. त्याच्या पुण्यप्रभावाने तेथे पर्जन्यवृष्टी होऊ लागली. भूमी जलाने भरून गेली, पिके डोलू लागली. ऋषिकेशाच्या कृपाप्रसादाने तेथील लोक सुखी झाले. अशा प्रकारे पद्मा एकादशीचे महात्म्य खूप मोठे आहे. ती सर्वांना सुखदायक तसेच ऐश्वर आणि मुक्ती देणारी आहे. तिची महती श्रवण पठन केल्याने महापातकांचा नाश होतो. याप्रमाणे श्री ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले.